नाशिकमधली बातमी आहे। नाशिकच्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय। एका टोमॅटो आडतदाराने सुमारे 300 शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये थकवल्यामुळे शेतकरी अडचणीत आलेत। जवळपास 4 महिन्यांपासून शेतकरी पाठपुरावा करतायत, मात्र बाजार समिती प्रशासन दखल घेत नाहीये। म्हणूनच शेतकऱ्यांनी शेवटचा पर्याय म्हणून बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच आंदोलन सुरू केलंय। चक्र मारतोय आम्ही संचालक मंडळाकडे, सभापतीकडे, तर 4 महिन्यापासून ते आम्हाला उत्तर देत आहे। शिवाय आमचा आता अंत राहिला नाही, आम्हाला पैसे राहिले नाही पुढच्या खर्चाला, त्यामुळे आम्हाला गेटवर बसायचा निर्णय घ्यायला लागला। ज्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा आशिया खंडात नाव असलेला गवगवाट कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ करतंय, अशा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 5 महिन्यापासून 3 कोटी रुपये साधारण 300 शेतकऱ्यांचे पैसे अटकलेले। त्या पैशांना कुणीही आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जबाबदारी घ्यायला तयार नाही। एका आडतदाराकडे एवढ्या एका आडतदाराला सर्व संचालक मंडळ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पाठीची घालते। मग आम्ही तरी जायचं कुणाकडे? आम्हाला नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यात आलाय। त्यावर आज मतदान होणार आहे। 18 पैकी 15 संचालकांनी अविश्वास ठराव अवलंबल्यामुळे सभापती पदावरनं देवीदास पिंगळेंना पाय उतार व्हावं लागणार आहे। दोन्ही बाजूचे समर्थक बाजार समितीच्या अवतारात येण्याची शक्यता असल्यामुळे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती देवीदास पिंगळे यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणण्यात आलेला आहे। या संदर्भात आज महत्त्वाची बैठक होणार आहे आणि याच बैठकीमध्ये अविश्वास ठरावाच्या बाबतलं मतदान देखील केलं जाणार आहे। एकूण 18 संचालक आहेत। 18 पैकी 15 संचालकांनी अविश्वास ठराव आणलेला आहे। देवीदास पिंगळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते आहेत, माजी खासदार आहेत आणि ज्यांनी अविश्वास ठराव आणण्यासाठी पुढाकार आणलेला आहे ते शिवाजी चुंबळे यांनी मागील आठवड्यात भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे या अविश्वास ठरावाच्या निमित्तानं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत। त्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की तगडा असा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। हे मुख्य कार्यालय आहे। याच मुख्य कार्यालयामध्ये 11 वाजेनंतर अविश्वास ठरावाची प्रक्रिया पार पाडली जाईल आणि त्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, दोन्ही गटाचे कार्यकर्ते समर्थक इथे एकवटण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। अविश्वास ठरावाच्या मागे मंत्री गिरीश महाजन यांचा हात असल्याचा गंभीर आरोप देवीदास पिंगळे यांनी केलेला आहे। त्यामुळे या अविश्वास ठरावाचे राज्य पातळीवर देखील पडसाद उमटण्याची शक्यता आहे। कॅमेरामन किरण कडारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।